श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञान तम छेदका भास्करा पूर्णसाक्षी पराप्तपरा भक्ता खरा सदयतु. गंगाजवळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहुनी आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणी निवारती. स्वामी चरित्र कराव्या श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज्य वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजरजवाडी थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लादले उत्तम नृपती ही भक्त निसीम. स्वामी चरणी चित्त तयाचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हाराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहून स्वामींसी यानावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणलं स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनामध्ये उभवत. त्याचा राखू सन्मान. लागे तितके देवधन तही वटपुरी वैकुंठ भवन. अवस्था स्वामी होईल. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागुनी गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी प्रियसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावी वटपुरासी. तरी मी आणीने तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला जो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधायाकरिता शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानीला होतात बहुत आनंदे करोनी. नृपसती सकळ जने त्या परिती तात्यासी सन्माने. गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगावाई. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटाप्रती आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ते. तेथील सज्जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्याती युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापाधिक सेवेकरी निसीम. ऐसी पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. त्या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्ती झाले पूर्ण. ते स्वामींचेही मन रमोनी गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. असा मनी विचार करून कार्य आरंभले त्या त्यांनी. तुष्ट राहावे सेवेक जनी ऐसे सदा करिता ते. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. तिथली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपले. मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिता तात्यांनी. ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तात्यांसी तयासी. मग लढविले एक युक्ती एकांती गाठुनी चोळापाप्रती. त्या जागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांची होऊनी याल बडोद्यासी. मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राखतील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसा नाना प्रकारे चोळपासे सांगितले. द्रव्येन सर्व वशा चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिऱ्याचा भोवसाल. मग कोणी एके दिवशी करीता असता स्वामी सेवेची यतिराज तया स्वामींची आनंद वृत्त बैसले. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुतधन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून हे वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हाराव नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढील अध्यायी कथा सुंदर पावन होता श्रोता वक्ता. स्वामी राज वद्विती निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त पंचमध्याय गोडा. श्रीरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.